जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच, कारण का त्यांचं कुणबींचं ओबीसी मध्ये इन्क्लूडेड आहे। आणि शेवटी आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये एससी एसटीला पदोन्नती आणि त्याचबरोबर ओबीसीला सुद्धा पदोन्नती मिळाली पाहिजे। या सगळ्या मार्चमध्ये आम्ही अपील करणार आहोत इथल्या असणाऱ्या रयतेतल्या मराठ्यांना, गरीब मराठ्यांना, की श्रीमंत मराठा आतापर्यंत तुम्हाला फसवत आलेला आहे। टिकाऊ आरक्षण काही दिलेलं नाही। तेव्हा ओबीसींच्या हातामध्ये सत्ता आपण द्या, आरक्षणवाद्यांच्या हातामध्ये सत्ता आपण द्या। त्या सत्तेचा उपयोग हे गरीब मराठ्यांचं आरक्षणाचं ताट, टिकाऊ ताट असं मी म्हणतोय, वेगळं आणि स्थायी करून देण्याचं आश्वासन आम्ही देणार आहोत। आमचा हेतू हा आहे की जी स्फोटक परिस्थिती बनत चाललेली आहे किंवा झालेली आहे ती अजून चिघळू नये। शांतता ही राहिली पाहिजे। ओबीसी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या भूमिका अत्यंत स्पष्ट आहेत, परंतु ते इतर राजकीय पक्ष जे आहेत, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शरद पवारांची काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी अजून भूमिका घेतलेल्या नाहीत। या यात्रेमार्फत एक प्रेशर यांनीही भूमिका घेतल्या पाहिजेत, जेणेकरून ही स्फोटक बनलेली परिस्थिती निवळण्यात येईल आणि पुन्हा गावगाडा जो आहे